सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे 6 तारीख आणि आज बुधवार आहे, त्यामुळे आम्ही चाललोय आता एकविरेला. माझा पहिले आम्ही सुमितचा आणि माझा प्लॅन झालेला, पण आता सुमित वगैरे फोन उचलत नाही. माझे मित्र इथे आलेत. जस्ट कामावरून आलोय, घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता गाडी वगैरे सेट झाली आहे. हे लोक आहेत राज आणि सोहम. आणि आता आम्ही इथून निघतो आणि सुमित वगैरे ते तिघं, सुमित, यशा आणि अमू यायला वाटतं. तर ते तिघं भेटतील रस्त्यात. आम्हाला काम होतेपर्यंत आम्हाला जायला लागेल तिघांना. तर जातो आणि डायरेक्ट तिकडचं तुम्हाला सीन. तर गाइस, आता आम्ही आलोय पनवेल रोडला. आम्ही हा समोर टोल है. शक्ल नहीं दिखाने चाहते हो क्या राजू? तो देखी मत. आता आम्ही आलोय तर आपलं जरा नाश्ता वगैरे करतो, चाय वगैरे नाश्ता वगैरे करतो. पूछ ना उसको. भाई तेरी आवाज प्यारी है यार, सुना ना एक बार आवाज. खाने को तो दे कुछ. कितने का आप? मेरे को खाने का ही नहीं है. तुम लोग के गाँव में जा रहा हूँ भाई. चलो खाते. आता आम्ही पोहोचलोय कामोतेचा नाका आहे. हा ब्रिज मेन सर्कल आहे. इथून सगळे आहे, इथून डिस्टर्ब होतात. हे लोक तर यांची गाडी वगैरे पोचतात. आपली गाडी तिथे उभी आहे शॅडो. तुम्ही ते लोक लागला त्यांचा फोन, नशीब केवढे कॉल केल्यानंतर त्यांनी आता कॉल उचलला जाऊन. आणि आता ते येतात 2 मिनिटात कुठेतरी इथं पेट्रोल वगैरे टाकतात. तर इथून खूप थंडी, आमची हवा टाईट झाली आहे. हे लोक दिल्ली मास्टर 1, 2 यशा तर गायब झालाय. इथून जातो आम्ही. इथून रस्ता आता बघितलाय थोडा जिथे जायचंय तिकडे जाऊ. थंडी असणार खूप. गाइस, आता आम्ही थांबलो इकडे. हा दुसरा स्टॉप आहे आमचा. पहिला तर आम्ही घेतलेला. हे लोक इथे थांबलेत, चाय वगैरे पितो जरा. सगळ्यांचे हात असे पांढरे झालेत. सगळ्यांची हवा टाईट आहे A to Z. आता बाईक चालवते. कसं वाटतंय तुम्ही? बाई हात पूर्ण हात वाईट पांढरे पडले त्यार. जाम थंडी आहे आणि कोणीच स्वेटर वगैरे घातलं नाही, फक्त याच्याकडे व्हिडिओ बस. सगळ्याच आम्ही आता 20 मिनिटात पोहोचू खोपोली घाट मधून. कोणी थंडी आहे, आता सकाळ पण झाली आहे. ऊन आहे. सगळ्यात आम्ही थांबलो. आता चाय वगैरे पिऊन झाली आमची. आता इथून आम्ही अमूला काय झालं अमू? अजून एक स्टॉप होणार होता आता. ह्याच्यामुळे आमचा पेट्रोल पंपला. या भाईला थंडीमध्ये पण हागायला येते भाई, काय बोलायचं यायला. तर इथं आम्ही जाऊ, ट्राय करू लवकर पोहोचायला, कारण सनराईज वगैरे आता झालेच आहे. घाटापर्यंत पोहोचलो लवकर, तिकडे जायला भेटेल. येता चाललंय प्लॅन. बघू आता, लवकर पोहोचलो तर चांगलं आहे. खूप टाइम स्ट्रॉबेरी खाते. क्या बनता है? देखो बनता स्टोरी, स्ट्रॉबेरी खा रहे. आम्ही थांबलोय कसारा घाटला. फोटो वगैरे काढतो जरा. इकडे फोटो वगैरे काढून झालेत आणि सिनेरी बघा एकदम भारी. एकदम टायमर पोहोचलो आम्ही.
कारण चाय वगैरे पिऊन तिथून ठरवलेलं की लवकर गेलो तर आता सनराईज वगैरे भेटेल आणि भेटलंय आम्हाला. आता हे लोक माझी येड बघण्यात लागलेत सगळे. इथे पण दोन आहेत अंडू पांडू. चार्जरची मस्ती करते बाहेर घेऊन सच्ची लेके गए क्या बाहेर. गाईस आम्ही आता पोहोचलोय फायनली कारलेला एकविरेचं दर्शन घेऊ. आता त्याच्या आधी आम्ही इथे अजून एक स्टॉप घेतोय कारण जरा फ्रेश वगैरे होतो. रिटर्न जरा तोंड वगैरे पुसतो आम्ही कारण पुढे जाऊन आता इथून 2 किलोमीटर काहीतरी कारला. तर मी पूर्ण ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आम्ही कुठे चाललोय. तर यास आम्ही चाललोय कारल्याच्या एकविरे आईचे दर्शन घ्यायला चाललोय. आज बुधवार आहे आणि आम्ही डायरेक्ट कामावर असं तुम्हाला सगळं सांगितलेलं. त्यानंतर सुमित वगैरे सगळे स्टोरी भेटले. खूप मोठी स्टोरी आहे. आपण पुढे जाऊन डिस्कस करू. त्याच्या आधी आपण जाऊ त्याला थांबू फ्रेश वगैरे होऊ आणि मग निघू. गाईस आता एकविरा मंदिर कारलाचा हा मेन गेट आहे एकविरेचा. आता आम्ही पोहोचू एकविरेला 2 किलोमीटर इथून. त्याच्या आधी आम्ही हॉटेलमध्ये आलोय. अमूचं काहीतरी अमू काय काम आहे तुझं पर्सनल. सुमित बोलणं चाहोगे. अरे आतमध्ये ते लोक जाऊच देत नाही भाई. बोलतात सकाळ थांब आणि हे बिचारा कधीचा कंट्रोल करून बसलाय. तो बोल मंदिराच्या पुढे पण कुठे नाही अवेलेबल. इज्जत क्या है उसमें भाई जो है वो है. अंदर आता जाऊ आम्ही तिकडे बघू दर्शन किती वेळात भेटते. तरी पण एक्सपिरियन्स सांगू तर खूप लवकर ना म्हणजे उशीर झालो. बट आता हे सगळे होते त्यामुळे काय वाटलं नाही एवढं. ते अर्धे आमची तिथे थांबलेत अर्धे आम्ही इकडे. एवढं म्हणजे हे लोक होते म्हणून एवढं वाटलं नाही. पटापट रस्ता कापला एवढा टाइम नाही. यावेळेस खूप थांबलोय. तिथीच्या वेळेस आलेलो लोणावळ्याला इकडेच आलेलो. या त्या साईडला होतं ते रस्ता त्या नाक्यापासून. बट त्यावेळेस खूप टाइम गेलेला आम्हाला आणि खूप कंटाळलेलो. नाईट होती त्यामुळे. आता बघू तू किती नाही निघतो घरी बरं झोपायचं का नव्हतं. सगळ्या कामाला पण जायचं रे. तर यार गाईस फायनली पोहोचलो आम्ही एकविरेला. इकडे गाडी वगैरे पार्किंग केली आम्ही. आता आम्ही सगळे चाललोय चांगल्या फ्रेश मूडमध्ये. सकाळच्या टायमाला आहे. रात्री बरं झालं आम्ही जरा उशीरच निघालो. 4 वाजले असून काहीतरी निघालेलो. आता 8:30 वाजले समथिंग. आणि आता मी पोचलोय. आता 5 पांडव हे पुढे आणि मी पाठवून चाललोय यांच्यासोबत. चाललोय इथून 800 मीटर काहीतरी चाललंय वरती. गाडी आधीच लावली आम्ही कारण वरती ट्रॅफिक वगैरे असं म्हणजे जरा पार्किंग वगैरे नसेल अवेलेबल. तर त्यासाठी हा प्लॅन आमचा एकदम झटपट झालेला. रात्री किती वाजता कॉल केलेला सुमित तुला. 2 वाजता याला कॉल केलं आणि भाईनी सगळ्यांना इथे जमा केलं. या लोकांना पण जमा केलं यांनी नंतर जाऊन. आणि माझ्यासोबत ते कामावरतीच होते तर ते लोक तर येणारच होते माझ्यासोबत. आणि 2 वाजता बोलून साहेब झोपलेत 4 वाजेपर्यंत. ते तर नशीब की अमू गेला आणि उठवला. हा यशा पण होता आणि ह्या दोघांनी पण दिलेली आणि हा उठला म्हणून. नाही तर भाई आमचं झालेलं आम्ही 3घच येणार होतो आज. चांगलं वाटतंय. फर्स्ट टाइम आहे माझं ते एकविरेला. यशा वगैरे आलाय. तू कधी आलाय का पहिले. हे लोक तर येऊन गेलेत. माझं तर फर्स्ट टाइम आहे. सुमित तुझं पण फर्स्ट टाइम आहे वाटतं. सुमितचं पण फर्स्ट टाइम आहे. आणि इथे सोम ते लोक तर येतच राहतात कंटिन्यू. तर माझं पहिल्यांदा आहे. बघू आता कसं आहे. एकविराचं नाव तर खूप ऐकलंय. भरपूर किस्से पण ऐकलेत. आता स्वतःहून जाऊन बघूया काय. त्याला गाडी पडली. हा एक अपघात झाला. आमचे छोटे उस्ताद गाडी चालवत होते. इसका भाई देखे का तो गाडी देगा. साहेबांनी गाडी पाडली आहे. ते पण असं जागी की काढता पण येणार नाही. मधले फक्त तू 10 सीट्या चढलो असेल. 10 सीट्या पण असेल चढलं. दम लागायला चालू झालंय. सुमित तो बाप रे. सुमित ती सगळी चरबी उतरेल आज.
वो तो उतर ही गई होगी रात में। हाथ में क्या किया? याचं मी फायनली पोहोचले एकविराच्या मंदिराजवळ, दरबाराजवळ. दरबार समोर आहे मंदिर. आणि मंदिराजवळ येऊन खरं सांगतोय खूप छान वाटतंय. काल रात्रीपासून आमची धडपड चाललेली हे सगळं इथे भेटायची. माझं तो फर्स्ट टाइम आहे. व्हिडिओमध्ये बघणं वेगळं, इथे बघणं वेगळं. खूप चांगलं वाटतं बघून. हे सगळे असे 5 पांडवांनी बांधलेले गुफा वगैरे आहेत. आणि समोर आहे एकविरेचं मंदिर. खूप छान वाटतं यार, फिलिंग सांगू नाही शकत. खूप छान वाटतं. येताना पण चांगलं झालं आमच्यासोबत. लवकर आलं उलट. चांगलं वाटतं बघा. गाईस आता आमचं दर्शन वगैरे झालं. एकदम मस्त दर्शन झालं. 15 मिनिटात दर्शन झालं सगळं. पण पूर्ण दर्शन मध्ये माझं तोंड एकदम भाई रडायला आलं मला अक्षरशः. ही चावी आम्ही इथे पार्किंग मध्येच लावून गेलो. व्हिडिओ वगैरेच्या चक्करमध्ये मला वाटलं हे लोक घेतील, हे लोकांना वाटलं मी घेईल. त्या चक्करमध्ये चावी राहिली. तिथं नशीब पेन पार्क मध्ये लावलेली म्हणते काकांनी काढली. आणि यशा आणि अमू दोघं माझी चावी घ्यायला आलेले, पण दोघांना भेटली नाही. लास्ट कॅमेरा घेऊन आले वरती. पण मी बोललो जाऊ दे, मला फोटो नाही काढायचे. खाली आलो. सुमित तुला पण काढता आली नाही काय भाई? चावीसाठी आणि ज्याला कॉल केला तो 1000 रुपये मागतोय. एकविराईने म्हणजे दर्शन चांगलं झालं. सुमित दर्शन कसं झालं? सगळे भाव खातात आता हे लोक. काय तर चावी माझी चुकी झाली ना जरा. तर आता आम्ही इथून निघतो थोड्या वेळाने. आता किती वाजले? 11 काहीतरी वाजले. 9 काहीतरी, 9:30 काहीतरी, 9-9:30 काहीतरी झाले. आता इथे जरा सिनेरी वगैरे आहे आणि हे तंबू वगैरे, तर त्यामध्ये आम्ही जरासे फोटो वगैरे काढतो आणि इथून निघू. ते तर चांगलं झालं की पेन पार्कमध्ये लावलेली 40 रुपये गेले. पण भाई करोड्याची गाडी. आय एम सॉरी माय दीदी, आय एम व्हेरी सॉरी. माहिती ना मला मी टाकेल की नाही, तर नेक्स्ट टाइम मला गाडी भेटणार नाही घरातून. याचा मी आता थांबलोय फोटोशूटला. इथे फोटोशूट वगैरे होत आहे. आणि माझ्या एखाद्या चक्करमध्ये 1 2 3 4 5 जण माझी चावी शोधत होते. त्यांनी शेवटी भेटली मलाच. आई एकविरेच्या कृपेने मला चावी भेटली. आई माऊलीचा उद्या होतो. आणि इकडून आपण जाऊया आता घरी. बघू आता चाललंय गगनगिरी महाराजांच्या मठात. तिथे आंघोळ वगैरे करायची, कारण आता टाईम जास्त झाले. ऑलमोस्ट 10 वाजलेत. चावी शोधण्यामुळे टाईम गेला, नाहीतर लवकर झाला असता आमचा. चावी म्हणजे लवकरच भेटली आम्हाला. उतरतो तर भेटली, तर वॉचमॅनने दिली. बट माझी पण एक चुकी झाली की मी लक्ष दिलं पाहिजे होतं चावीवरती. याचा मी आता इथून निघालोय. यशा महाराज आपली गाडी चालवत आहेत. बहुत रिस्की आहे भाई. अभी इसने गिरा दी थी, बॅटरी आहे. निघालो इथून. बघू लवकर पोहोचलो तर मठात जायला भेटेल. म्हणून लवकर निघालो आम्ही लोक.